पहिल्या चेंडूवरती डावखुऱ्या फलंदाजाचा रुबाबदार फटका. आपला फटका 440चा षटकार. हा फटका पहा. अकुटपदा चेंडू आहे. क्रिस गेलच्या अंदाजामध्ये खेळला. ऑन साइडला पुलचा फटका. बेहतरीन टायमिंग. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, मैदानात उभा मंगेश. मंगेशच्या आक्रमणानंतर काय उत्तर दिलं जातं ते देखील पाहूया. चेंडू कंट्रोल न खेळा. अप्रतिम टायमिंग. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. मिडविकेटला एकदा पूर्ण धुण्यासाठी प्रयत्न आणि या 2 धावा ओव्हरच्या रूपानं आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. पहा काय घडलं होतं मैदानावरती. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने बॅटिंग करते मंगेश आत्मविश्वासाने आणि आकुटपदा चेंडूवरती आता चांगला चेंडू होता. बाउन्स झाला होता परंतु कंट्रोल, वेल कंट्रोल बॅटिंग मंगेशकडून. बाउन्सर हा पटबार. 22चा इशारा. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू. अजित म्हात्रे अनुभवी पंच या ठिकाणी हा इशारा करतो. धावसंख्या 9. मंगेश 3 चेंडूमध्ये 8 धावा. ते 12 बॉलांचा बॉलिंग मार्क. आर्यन सुंदर फटका. शानदार टायमिंग. चेंडू फ्लॅट जाईल. लॉंग ऑनला. काय फटका सजवला. काय बॅटिंग मैदानावरती करत असताना आज मंगेश. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. लेगस्टंपच्या बाहेर गेला बॅट्समन. शॉटसाठी जागा बनवली आणि त्यानंतर लॉंग ऑनला एक दर्जेदार षटकार. धावसंख्या 15. मंगेश करतोय 14 वरती. 4 चेंडूमध्ये 15. प्रचंड आत्मविश्वासाने आतापर्यंत त्याने बॅटिंग केले. ओहो, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेंडूच्या खाली येणार का. षटकार. परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे बाबा. देश तसा वेश करता आला पाहिजे. हा फटका जबरदस्त बॅटिंग मंगेशचा. हाय काय नाही काय. चौकार षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. हा मंगेश आहे. हा मंगेश आहे. काय बॅटिंग करतो मैदानावरती. धावसंख्या 21. शॉट चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्यासाठी दोन्ही फलंदाज धावत आहेत. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता पहिल्या षटकामध्ये 23 धावा. टाळ्यांचा गजर होईल. ज्या पद्धतीने बॅटिंग झाले अत्यंत दर्जेदार कामगिरी. NKCC अहिर त्यामध्ये मंगेश चौकार षटकारांसाठी आहे माहीर. काय बॅटिंग केले पठ्ठ्यानं. वा वा वा. नॉन स्ट्रायकर एंडला जो सिद्धेश ना त्याला काही करायचं नाही आहे. जेव्हा डावखुरा फलंदाज क्रिस गेल तुमच्या मैदानावरती आहे ना, दुसऱ्या एंडला जायचं आणि फक्त एन्जॉय करायचं, बाकी काही करायचं नाही आहे. आणि तेच सिद्धेशने केले. आणि त्यामध्ये आता आपण डगआउटमध्ये पहा. डगआउटमध्ये प्रत्येक चेहऱ्यावरती हास्य उमललेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. पहिल्या षटकात कुरघोडी केली मंगेशनं. आर्यनवरती हल्ला. या ओव्हरमध्ये 3 षटकार. डावखुरा फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. अक्षयचे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. फार मोठा बॉलिंग मार्क नाही आहे. 10 ते 12 बॉलांचा बॉलिंग मार्क. आत्ता खेळण्याची जबाबदारी सिद्धेशची आहे. सुरुवात तर अफलातून झाले. खराब शॉट. उलटा चेंडू. चेंडूच्या खाली गोलंदाज अक्षय पकडलाय. झेल. सिद्धेचा संपला खेळ. पहिल्या गडी बाद. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देत असताना खरं तर या चेंडूवरती एक मोठा फटका गरजेचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती नीट आलेला नाहीये. फुटबॉल कुठेही नव्हता. कडे करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर अक्षयने कोणती चूक केली नाहीये. सुंदर झेल टिपलाय. 23ला 1. अहिर संघ अत्यंत महत्त्वाचा हा खेळ त्यांच्यासाठी असेल. बघा 2 नाण्याच्या बाजू असतात. इथे हा चेंडू फुटताच होता, तुम्ही मैदानाच्या बाहेर पाठवू शकला असता. दुसरी नाण्याची बाजू एकेरी धाव घ्यायची आणि दुसऱ्या एंडकडे जायचं. परंतु तुम्ही काय केलं. डगआउटचा रस्ता पकडला. तो तुमच्यासाठी चांगला नाही आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इथे आता वेळापूर योग्य वेळी तुम्हाला विकेट मिळाला तरच फायदा आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती आला आहे शंकर.
23 पवन, second one progress, Mangesh playing on 22, शंकर न्यू मॅन इन. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय आहे. रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तो आपल्या बॉलिंग पॉवरवरती येतोय. आई फुलटा चेंडू होता. बॅट चिकट लागला आणि टिकल्या क्षेत्रामध्ये गेलाय. दोनदा संधी आली होती. पहिली संधी होती सिद्धेशला, दुसरी संधी शंकरला. नॉस्टॅकर यांचा मंगेश पुन्हा एकदा शंकरच्या दिशेने गेलाय. त्यानं कानमंत्र दिलाय. बघूया आता काय होतंय. आपलं कार्य अविरत सुरू ठेवावं. थोडंसं अपयश आलं म्हणून थांबू नये, कारण थांबला तो संपला. एका विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज देखील आहे. एकेरी धाव अत्यंत महत्त्वाची असेल. आज इथे दुसरी धाव देखील मिळाली असती, परंतु एका एंडला तितकी आश्वासक बॅटिंग होत नसल्यामुळे मंगेश टायकर एंडला आलेला आहे. धावसंख्या 25 आणि NKCC संघाचे पावशतक पूर्ण झालंय. 25 for 1. करंट रन रेट अगदी 16च्या वरती आहे. अप्रतिम बॅटिंग केले पहिल्या षटकामध्ये, पण दुसऱ्या षटकात अंडर प्रेशर अक्षयनं अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना या षटकात एक विकेट घेतले आणि धावांवरती लावलेला अंकुश अत्यंत महत्त्वाचा आहे. धावांना लावलेली लगाम, त्यानं तर आपलं काम केले आतापर्यंत, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक या अत्यंत महत्त्वाच्या डावामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. आत्ता खरी मजा येईल, कारण एका बाजूला सूर सापडले अक्षयला, तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती फुल टॉस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा झाला आहे. पुन्हा एकदा आता पहा, या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी कुंभाळच माता चषक 2026 पिक्चर आहे सुपरहिट, आणि त्यानंतर पुढचा चेंडू फ्रीट. अजित म्हात्रे यांचा हात गरगर 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 फिरलाय. नो बॉल. अक्षयने आत्तापर्यंत जे 4 चेंडू टाकलेत ना, ते त्याला लँड करता आले नाही आहेत. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांवरती समाधान मानलं जाईल. तिसरी धाव जरी आली ना तरी घेणार नाही आहे. तुम्ही घेणार नाही असं वाटलं होतं, पण आता का घेतली हा प्रश्न असेल. का घेतली हा प्रश्न असेल. कटाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, कटाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, और मंगेश आपने ये तीसरा रन लेने की कोशिश क्यों की. आता त्याच्यात ते अंगलट येऊ शकतं. काही गरज नसताना तुम्ही धाव घेतली. 26ला 1 स्थिती आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावांचा वेग चांगला असताना ही घोडचूक आहे. ही घोडचूक तुम्ही केली. फॉर्ममध्ये असलेला का बॅट्समन आता एक धाव घेतली नसती तर काय फरक पडला असता. तिसऱ्या धावे करता फलंदाज बाद. 2 धाव समाधान मानलं असतं तरी चाललं असतं, पण शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे ना, याशिवाय मजा पण येणार नाही. याशिवाय मजा येणार नाही, कारण आता प्रतिस्पर्धी संघाला काय होतं, तर ती विकेट पाहिजे होती. ती विकेट मंगेशची मिळाली. त्यानं ठोकल्या 24 धावा 8 चेंडूमध्ये. खूप चांगली बॅटिंग त्यानं केली. अक्षयचे षटक निर्णायक ठरते, कारण आतापर्यंत त्यानं 4 फुलटॉस चेंडू टाकले. त्याचा फायदा घेता आला नाही बॅट्समनला. जुन्या बाट्यावर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट तुम्ही शोधत नाही, आणि आता तेच घडलंय. पहिल्या षटकात इतका महागडा ठरला गोलंदाज, त्यानंतर व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सातत्यानं तुम्ही बिमर टाकताय. 2 बिमर चेंडू टाकले, त्यानंतर अक्षयला थांबवण्यात आलेलं आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती अमोल, अतिशय महत्त्वाचा खेळाडू, अनमोल खेळाडू. धावसंख्या 29ला 2. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 9 चेंडूचा खेळ एकूण आतापर्यंत झालेला आहे. फ्रीटचा इशारा अजित म्हात्रे यांनी केलेला आहे. काही गरज नसताना मंगेशने या ठिकाणी आपली विकेट गमावली. फ्रीट वरती ट्रीट, आणि बॅटमॅन शंकरच्या बॅटमधनं सिक्सर. व्हॉट अ शॉट. आकुटापर्यंत चेंडू त्यावरती दिली ट्रीट आहे. बॅट्समनला संधी मिळाली बॅकफुटला जाण्याकरता. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या पोहोचले 35ला 2. अमोल नॉस्टेकरेनला शंकरच्या बॅटमध्ये षटकार, तो पोहोचले 8 वरती. धावसंख्या 35ला 2 असताना 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले. अत्यंत शानदार कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहू शकता. दुसरी इनिंग देखील तितकीच महत्त्वाची असेल. या इनिंगमध्ये तुम्ही किती धावा उभारू शकता. प्रोजेक्टर स्कोर 63 दाखवतोय, परंतु त्यासाठी शंकरला मोठी इनिंग साकारणं गरजेचं आहे.
शंकर बेफिकर, और ये लगा 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 शानदार सिक्सर. एक्सलेंट बॅटिंग. शंकरच्या बॅटमधनं षटकार. लुक ॲट द शॉट. ब्युटिफुल टायमिंग. अत्यंत सुंदर आणि देखणा फटका सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढू गेल्या तळ्यात. 41-2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ते लांबवलेलं षटक. शंकर 14 वरती. 4 चेंडूमध्ये 14. आदित्यला संधी मिळाली, परंतु 2 चेंडूमध्ये त्याने 12 धावा खर्च केला. 2 षटकार शंकरने टोकलेत. पट्ट्यात थांबायचं नाव घेत नाहीये. का थांबेल? थांबायचं पण नाहीये त्याला. यानंतर आणखीन एक महत्वाचा मॅच. बॅकपुढे जाऊन फटका सुरेख खेळलाय, परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू झाली की पाहूया. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42-2. यानंतर घोडे पारूड आणि गावडुशी आपण टॉस करता या. बी ग्रुपमधला हा शेवटचा सामना असेल. ए ग्रुप क्लिअर झालाय. रुळे वैभव वाळले एसएमपीएलचा सामना आपण या ठिकाणी पाहिला आणि त्यामध्ये रुळे वैभव संघाने बाजी मारले. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा आणि फायनलचं तिकीट मिळवणारा पहिला संघ रुळे वैभव. त्यांचे सर्व प्रायोजक आहेत ज्यांनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत ते सध्या आपल्या स्क्रीनवरती 22 यार्ड यूट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकता. आपण विशेष केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. बैक टू क्रिकेट. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. 42-2. शंकर प्लेइंग ऑन 15. अमोल अपना खाता नहीं खोल पाए. करंट रेट 21 का है, तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है बैटर द्वारा. स्टार्ट अच्छा करके दिया था मंगेश ने और उसका फायदा शंकर ने उठाया. उनका माइंडसेट बहुत अच्छा है. अमोल ऑन स्ट्राइक. खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. एनकेसीसी 43-2. बहुत महत्वपूर्ण ओवर है. नितिन जी इस वक्त हमारे कम बॉक्स में मौजूद मैनेजमेंट गुरु. 43-2. शंकर. और शॉट तो बिल्कुल अच्छा खेला गया लेकिन सही जगह पर नहीं है. देखिए रिएक्शन. वो रिएक्शन हमारे कैमरामैन आपको दिखाएंगे. इस बार फुल टॉस पैरों पर गेंद थी. जल्दी खेले. ये देखिए लेग स्टंप की तरफ गेंद थी और लेग स्टंप के बाहर भी जा सकती थी. और उसके बाद में रिएक्शन होता है. डिक्लेयर क्षेत्र है. आप मोमेंटम के साथ अपने स्ट्रोक खेलते जाते हैं. 44 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर. निर्णायक ओवर का खेल. शंकर 16 पर के अंदर 6 गेंदों का सामना किया. अमूल 1 पर बैटिंग कर रहे. कल्पेश किया. बहुत महत्वपूर्ण ओवर है. 4 गेंदों का खेल. अभी विशेष गति परिवर्तन किया गया था. बहुत अच्छी गेंदबाजी कल्पेश द्वारा. ये कला इनके पास और उनको पता है कि अपोनेंट टीम का जो बल्लेबाज है ना बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं. तो यहाँ आप देख सकते हैं लेग कटर गेम ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज से दूर जाते हुए गेम. इस बार शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था शंकर का. फाइन लेग पर खेलेंगे तो कोई फायदा नहीं है. फिलहाल क्या स्टंप के ऊपर से गेंद चली गई है वाइस कैचर अंपायर द्वारा. बल्लेबाज तो इस गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पाए. विकेट कीपर गेंद को नहीं रोक पाए हैं. ये देखिए अच्छी अंपायरिंग रही है मैदान के अंदर सारे ऑपोजिशन द्वारा. स्कोर 45-2. तीसरा ओवर. आखिरी 2 गेंदें शेष. शंकर प्लेइंग ऑन 16. कल्पेश के ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. अमोल 1 पर बैटिंग कर रहे हैं. इनका रोल भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. आखिर की 2 गेंदें ना बिल्कुल सोने की कीमत होगी गेंदबाज के लिए. शंकर सेट बैट्समैन है. बहुत ही अच्छी पारी रही है. जब मंगेश ने एक अच्छा स्टार्ट करके दिया था तो उसके बाद में उसका फायदा उठाने की जरूरत थी. लेकिन अनुमानित स्कोर मैं आपको बताऊंगा तब दिखाई दे रहा था 60 के पार. अभी 45 2 विकेट के नुकसान पर. तो इसका मतलब है वेलापुर टीम ने कमबैक किया है. जबरदस्त स्ट्रोक है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी. उनके पास कोई मौका नहीं है. यह है शंकर. यह है बेफिकर. इनके मन में कोई नहीं है डर. और यह लगा शानदार सिक्सर. ब्यूटीफुल बैटिंग बाय शंकर. मच नीडेड 6. जब जब इनके पाने में गेंद आई ना तब तक इन्होंने बड़े स्ट्रोक खेले हैं. ये तो और बेहतर स्ट्रोक था.
बहुत ऊपर गेंद तारामंडल में चली गई, गगनचुंबी सिक्सर। शंकर के बल्ले से स्कोर 50 के पार। 51 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर आखिरी गेंद शेष शंकर 22 पर पहुंच चुके, 9 गेंदों का सामना किया। अमोल 1 पर खेल रहे हैं और अब अक्षय की उनके स्पेल की अगर बात करें तो एक ही ओवर का स्पेल इनका रहेगा, 3 ओवर का मुकाबला। आखिरी गेंद शेष है, आखिरी गेंद शेष दोनों के लिए विशेष। ब्रॉकन में अच्छी गेंद, आखिरी गेंद पर बिल्कुल वो बिंदी गेंद है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी भी रही है। और इस ओवर की बात करें तो 8 रन, एक छक्का भी आ गया। 51 2 विकेट के नुकसान पर एनकेसीसी और इस मुकाबले में यूपीसीसी बेलापुर टीम को बनाने हैं 52 रन। तो ये कहानी इंटरेस्टिंग है। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, कई मैच जाएगा, हमारे साथ जुड़ रहे हैं। चला क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ नाही। सामना सुरू करा। 3:43 मिनिटं झालेली आहे। ऑफिशियल मैदानावरती दाखल झाले, सामना सुरू करा। वेळापूर आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। वेळापूर टीम तुमची बॅटिंग सुरू आहे। 11 नंबरचा बॅट्समन जरी आला तरी चालेल, 7 नंबरचा आला तरी चालेल। आहिरी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे तळ ठोकून बसलेला आहे आणि तेच महत्वाचं आहे। सुंदर फटका, जबरदस्त टायमिंग। जिथे मजबूत आहे मनगट, तिथे कसलं संकट, तिथे खेळ होतो टकाटक। अप्पर कट
अपर कट आणि धावा येतील पटापट. बघा काय फटका खेळलाय. मजबूत मनगट्ट जबरदस्त आपल्याला बघायला मिळतंय. टकाटक शॉट. चौकरने खातं खोलले बॅट्समन अक्षयने. ज्या 4 धाबांनी धावसंख्या आता निश्चितच बॅट्समनच्या खात्यामध्ये 4 धाबा जातील, त्याचा आत्मविश्वास वाढेल. करंट रन रेट आणि रिक्वायर रन रेट याची माहिती तुम्हाला देऊ. शुभमचं स्वागत. चौकाराने झाले. अत्यंत तंत्रशुद्ध असा फटका खेळत असताना बॅट्समन कोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. कौन कहते कि बादाम खाने से अकल आती है, बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से. पहली गेंद पर आपने रूम दिया था, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आप ऑफ स्टंप के अंदर चले गए और बहुत अच्छा फॉलो भी किया क्योंकि आपको टेलीग्राम मिल रहा है. और जड़ में गेंदबाजी. शुभम का ये ओवर स्कोर 5 बगैर किसी नुकसान के. आदित्य के ऊपर दारोमदार जो नॉस्टे क्रेन पर है. अक्षय ने चौके के साथ आगाज तो बहुत ही बढ़िया किया है, लेकिन निरंतरता भी बहुत महत्वपूर्ण रहेगी. कमाल का स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन और एक कड़क शॉट. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. काय फटका खेळला अक्षयने. 11 वरती पोहोचल्या पट्ट्या. 3 चेंडूमध्ये 11. नेल्सन आकडा बिनबाद 11. 3 चेंडूचा खेळ समाप्त. शुभम गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये अक्षय कडून. हा परिणाम आहे, कारण यापूर्वी ऑफसाईडला एक चांगला फटका, त्यानंतर कोलबट टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, तिथेही चांगला फटका खेळला आणि आता तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर गेला. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्याचा फायदा झाला नाही. दिशाईन गोलंदाजी शुभमची. बघा काय घडलं होतं. राऊंड विकेट गोलंदाजी करणं हे सोपं नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉलचा इशारा. ऑन साईडला फटकाचा चांगला खेळ आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण मिड विकेटला. 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावासाठी हा प्रयत्न आणि यश मिळते. 2 धावा पूर्ण होतील. मिड विकेटला एफर्ट बघा, कमिटमेंट बघा. क्या जबरदस्त फील्डिंग बाउंड्री लाइन पर. राउंड विकेट गेंदबाजी, लेग स्टंप के बाहर जाके गेंद को खेल दिया था मिड विकेट की तरफ. अच्छा पुल शॉट और ये उच्च कोटि की फील्डिंग बाउंड्री लाइन पर. गेंद को रोका गया. इस तरह से आप हॉलीबॉल भी खेलते हैं, लेकिन चलेगा. आपने 4 रन बचाए अपनी टीम के लिए. और एक हेलीकॉप्टर, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर. गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ. मन मचर के हो गया मोर. दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार फोर. वाह अक्षय वाह, क्या बल्लेबाजी आप कर रहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर खेळला बऱ्यापैकी. हेलिकॉप्टर हा लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो आणि हा हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. काय फरक पडतो. 4 धावा आल्या. सर्वात महत्त्वाचं 4 धावा आल्या. या 4 धावा यापूर्वी रोखल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या धावपलकावरती 18. आदित्य आपलं खातं खोलू शकला. अक्षय घेतोय 17 वरती. 18 पनान. बहुत अच्छी बल्लेबाज इस मुकाबले में बैटर अक्षय की तरफ से. 5 गेंदों में 17 रन. ये खतरे की घंटी बंद रहे हैं अपोनेंट टीम के लिए. ओ माय गॉड, शॉट तो अच्छा लेकिन पीछे बाउंड्री पर खिलाड़ी तैनात. क्या ये कैच होगा. वहां खिलाड़ी कौन है उनका, वो एक बार फिर नाम बताइए हमें. एक्स्ट्रा कवर पर गेंद को कैच करने का प्रयास किया गया था, कामयाबी नहीं मिली है. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. हेलीकॉप्टर खेल दिया. ये हेलीकॉप्टर इनका ना एक्स्ट्रा कवर की तरफ चला गया था और बाउंड्री लाइन पर खिलाड़ी थोड़ी दुविधा थी, कैच के लिए जाए या एक बार फिर गेंद को रोकना है. वो तय नहीं कर पाए. स्कोर 20. 32 रनों की जरूरत है. 12 गेंदों का खेळणं बाकी. नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत मैदानाचा डाव जिंकण्याची धमक, जिद्द, चिकाटी असायला पाहिजे. एक विकेट अत्यंत महत्त्वाचा असेल. ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे, कारण ही पार्टनरशिप अशा प्रकारे जर पुढे गेली तर अक्षय अतिशय खतरनाक वाटतोय. धोकादायक बॅट्समन आहे.
Now remaining 12 deliveries. I need 32 run to win this match. Score 20 per none after 1. विराज को मौका मिला गेंदबाजी करने के. आदित्य ऑन स्ट्राइक. आदित्य स्ट्रायकर एंडला आहे. लॉंग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग. त्यानंतर सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक विचारत तो आतमध्ये होता तो थोडा बाहेर गेलाय. जे दोन लहान मुलं आतमध्ये त्यांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर या प्लीज. एका बाजूला एफर्टलेस बॅटिंग तर दुसऱ्या बाजूला संघर्ष. आदित्यला पहिला चेंडू होता. पहिल्या 6 चेंडूमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन ऑन साईडला एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावसंख्या 20 वरती थांबले. 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. फटका सुरेख आहे. तो क्षेत्ररक्षक सातत्यानं या ठिकाणी संघर्ष करतोय. आता आग दोन्ही बाजूला लागले. पहिल्यांदा अक्षयने पिसं काढली आणि आता आदित्यची जबाबदारी. अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे. एकटं जरी उभा राहिलो तरी सर्वांना पुरून उरलं पाहिजे. वा आदित्य, काय फटका खेळायस तू, मजा आली. आता बघूया दुसऱ्या बाजूने काय उत्तर दिले जाते. 26 धाबा दापलकावरती. षटक क्रमांक 2. 4 चेंडू तक शिल्लक आहे. 10 चेंडू 26 समीकरणे. आदित्य 6. या षटकाराने इरादे स्पष्ट केलेत. जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता ना त्याला कुठे पाठवले जाते, काऊ कॉर्नरला. त्यानं बराच संघर्ष केलाय. एकही चेंडू त्यानं क्लीन पद्धतीने पकडलेला नाहीये. त्यामुळे तुमच्यात भाषेत सांगायचं झालं त्याला आता लपवायला लागेल. चेंडू पाठलाग करेल का? पाठलाग करणार. भावा तुझ्याकडेच येणार आणि तुला पार करत तो तळ्यात जाणार. त्याची अवस्था झाली तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. आम्हाला खेळली आहे. बघा काय घडलंय. एक्स्ट्रा कव्हरला ठेवलं, लॉंग ऑफला ठेवलं, आता त्याला काऊ कॉर्नरला ठेवलंय. पण जिथे जिथे तो भाव जातोय ना तिथे तिथं ते चेंडू पाठलाग करतोय. आता पण त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. आता त्याला कुठे पाठवणार. 9 चेंडू 20 समीकरण आहे. तिथेच ठेवणार की जागा बदलणार. जवळचं आणि लांबचं नीट दिसण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि खेळाडूमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. धावसंख्या 32 धाबा. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. 32 धाबा दापलकावरती आहेत. आदित्य 12 वरती खेळतोय. बाउन्सर टाकलाय. नजरा माझ्या त्या काऊ कॉर्नर त्या क्षेत्ररक्षकावरतीच आहेत. सतीश नाव त्या पट्ट्याचं आहे. तो सध्या गार्डनमध्ये काय काय लागले तो चेक करतोय. धावसंख्या 33 धाबा दापलकावरती. मॅचवरती फोकस ठेवा भावा. आता ती महत्वाची गोष्ट असणार आहे. 33 धाबा दापलकावरती. सतीश भाऊ तू आता रडारवरती आहेस. कॅमेरामॅन तुझ्याकडे निश्चितच कॅमेरा लावून बसलेत आणि ते प्रेक्षक तुझ्यावरती डोळे लावून बसलेले आहेत. पुन्हा एकदा तोच आहे का नाही. यावेळेला थोडंसं लॉग ऑन मध्ये चेंडू गेलाय. कव्हर करण्याकरता सतीश आलेला आहे. एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 34 धाबा दापलकावरती. 8 चेंडू आणि 18 धाबांची आवश्यकता. मॅचमध्ये मजा येणार आहे. पाहूया या ठिकाणी गोलंदाज धुमाकूळ घालतील की बॅट्समन. मैदानावरती मजा येणार प्रेक्षकांसाठी. स्ट्रायकरला बॅट्समन असेल अक्षय. 19 वरती खेळतोय. 6 चेंडू तो सामोरं गेलाय. 8 चेंडू 18चं समीकरण आहे. अजूनही सामना दोन्ही बाजूने आहे. संधी दोन्ही संघांसाठी समान आहे. परिणाम गोलंदाजावरती झालाय. सतीशचे हात कमरेवरती आलेत. धावसंख्या धापलकावरती इथून आता पाहूया 35 वरती पोहोचले. त्याने एक छोटंसं वळण घेतलंय. सतीश दुसऱ्या बाजूला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याचे हात कमरेवर आलेत. हे चांगले संकेत आहेत की कसे ते मला माहिती नाहीये. परंतु मॅच तुम्हाला जिंकायचं असेल तर पराकाष्ठ करावी लागेल, मेहनत करावी लागेल. 8 चेंडू 17. ऑन साईडला पूलचा जबरदस्त फटका. बिंदास राहायचं, बिंदास खेळायचं. कारण सर्वांना माहिती आहे मी किती धुमाकूळ घालू शकतो. अक्षय ते आता सर्वांना सांगतोय. मैदानावरती काय बॅटिंग केले. त्याचं पाव शतक पूर्ण झालंय. तो खेळतोय 25 वरती. टप्पा आतमध्ये आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. जा शोधून आण, जा शोधून आण. बॉल बॉय घेऊन येतील. 41 धाबा. जे बॉल बॉय त्यांचे मनापासून धन्यवाद. मॅच बॉल परत आलाय.
मॅच बॉल परत आलाय तर तो परत द्या लवकर. रोशन भाऊ बॉल आलाय, बॉल परत आलाय त्यामुळे तो जो बॉल आहे त्याच्याशी जास्त खेळू नका. सतीश कावकॉर्नरला उभा आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्याचे हात कंबरेवरती आलेत. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्याचेही हात कंबरेवरती आहेत. धावसंख्या 41 धावा दाखल करतो. शेवटचा चेंडू या षटकात अत्यंत महत्वाचा आहे. 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. ऑन साईडला फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती स्क्वेअर लेगमध्ये. सुरेख चेंडू तर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडू गेलाय पाण्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. साज दोन्ही बॅट्समन अक्षरशः धुमाकूळ करतायत आणि आतापर्यंत 44 धावांची भागीदारी. उर्वरित 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल 8. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी श्री जन्नी कुंभाळ माता चषक 2026 थाट. 6 चेंडू 8. ही जोडी मैदानावरती तग धरून उभी आहे. महत्वाचा मॅच, अत्यंत महत्वाचा सामना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अटीतटीचा सामना. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. श्री जन्नी कुंभाळ माता चषक 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. आदित्य 13 वरती आहे 4 चेंडूमध्ये. अक्षय 28 वरती. अतिशय महत्वाचा मॅच. मंगेशला सांगावं लागेल, विझलो जरी आज माझा हा अंत नाही, पेठेर उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. उलचा फटका ऑन साईडला खेळाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. फ्रॉम द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड अँड नाउ स्कोर मोज ऑन 46 पण टार्गेट ऑफ 52 run. Now remaining 5 dealers and need 6 runs to win this match. Excellent batting back shape. Is playing on 30 and very good support by Aditya. बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में रहा है. अक्षय द्वारा मिड विकेट पर खिलाड़ी फंबल हुए और उसका फायदा उठाते दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल के. 46 धावा दाखल करती. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हा कुटुंबाचा चेंडू थोडासा फलंदाज थांबला. वाट बघितली आणि वाट लावली. अशी वाट लावली. आता तो मैदानावरती चौकार षटकार टोकतोय. अक्षयच्या बॅटमधनं आणखीन एक जबरदस्त चौकार. ये कहाणी आहे. 36 वरती खेळतोय अक्षय. 10 चेंडूमध्ये 36 धावा पट्ट्याने ठोकले आहेत. तो मारत नाही, तो हाणतोय. आदित्य त्याला चांगली साथ देतोय. 4 चेंडूमध्ये 13. सर्वात महत्वाचं काय या ठिकाणी या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये नाबाद जिंदाबाद या 6 धावा तुम्ही उभ्या केल्या आहेत आणि 10 विकेटने हा सामना तुम्ही जिंकलाय. आणि म्हणूनच वेळापूर अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार